नमस्कार मंडळी, स्नेहरंग युट्यूब चॅनेलमध्ये मी स्नेहा पराळकर खूप दिवसांनी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आपली आजची रेसिपी असणार आहे, गोडाची असणार आहे आणि त्याचं निमित्त आहे आपली पंढरपूरला जी वारी निघालेली आहे. तर त्या वारकऱ्यांसाठी काही लोक जेवणाचं वगैरे असं काही हे करत असतात. म्हणजे आपल्या भक्तीचा एक काहीतरी भाग म्हणून त्यांच्यासाठी सेवा करण्याचा एक प्रयत्न करत असतात. तर कोणी अन्नदानाचंही करत असतं. तर माझ्या असं डोक्यात विचारला तर लाडू आणि चिवड्याची पाकिट त्यांना दिली. आपण काही संस्था अशा जातात तर त्यांच्यामार्फत आपण त्यांच्यापर्यंत ते पोहोचवू शकतो. तर मी तहानभूक लाडू असा बनवलेला आहे आणि पौष्टिक अगदी लाडू आहेत ते. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण मिश्र डाळीचे आणि काही वेगवेगळे पदार्थ घेतलेले आहेत, तर त्याच्यापासून आपण पौष्टिक लाडू जे करणार आहोत. तर त्याचं साहित्य दाखवते. ही आहे मूग डाळ आणि चणा डाळ भाजून त्याचं बेसन बनवलेलं आहे. चक्कीवरून दळून आणायचं आणि आता आपण हे तुपावर व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तसंच याच्यात बारीक रवा घेतलेला आहे, एकदम बारीक असतो तो. गव्हाचं पीठ आहे, दोन्ही समप्रमाणात आहे आणि हे 3 वाट्या आपल्याला बेसन लागणार आहे. तसंच माझ्याकडे मखाणे होते, हे मखाणे पण आपण तळून घालणार आहोत. ओट्स आहेत, अगदी पौष्टिक सगळे प्रकार आहेत. नंतर हा डिंक घेतलेला आहे आपण, 25 ग्रॅम डिंक आहे. ही आहे खारीक पावडर. नंतर थोडं काही आपल्या घरात जे ड्रायफ्रुट्स असेल ते घ्यायचं. आणि लाडू अर्थातच आपण गुळाचे करणार आहोत, म्हणून आपल्याला जेवढा गुळ लागेल तेवढा आपण घेणार आहोत. आणि गोडीच्या ह्याच्यासाठी आपण थोडीशी साखर पण वापरणार आहोत. तर ही साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर आपण आता सगळे जी पिठं आहे ती भाजायला घेऊया. आपण 3 कढया ठेवलेल्या आहेत गॅसवर आणि ही आहे खारीकची पावडर. ती थोड्याशा तुपावर आपल्याला परतून काढायची आहे. सगळ्यात शेवटी आपण मग पिठं भाजणार आहोत. बाकीचे जिन्नस आपण ही फक्त आपल्याला अशी सुकी नुसती परतून काढायची आहे. खारीक पावडर बाजारात सरस मिळते, नाहीतर खारीक घेऊन मिक्सरला फिरवून त्याची पावडर पण करता येते. थोडीशी परतून काढायची. दुसऱ्या बाजूला आपण दुसऱ्या ह्याच्यात आपण ओट्स भाजतोय. ओट्स पण आपण असेच नुसते परतून काढूया. कुरकुरीत होतात ते, आपले जसे जाडे पोहे असतात त्याप्रमाणेच असतात आणि सगळ्या पौष्टिक वस्तू आहेत. आणि खारीकची पावडर. आता सर्व आपण जसं वस्तू भाजत जाणार आहोत तसंच एका ह्याच्यामध्ये आपण सगळं मिक्स करत जायचंय. आता ही खारीक पावडर मी काढून घेते. आपले ओट्स चांगले कुरकुरीत असे परतून झालेत. आता हे आपण काढून मिक्सरला लावून घ्यायचंय, पावडर करायची त्याची. पुन्हा एकदा कढया ठेवलेल्या आहेत आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. तूप घालते थोडं. साजूक तुपाचा भरपूर वापर होणार आहे. हे पण कुरकुरीत भाजून घ्यायचंय आणि मस्तपैकी मिक्सरला असे जाडसर थोडेसे वाटून घ्यायचे. याच्यात आपण हे थोडं थोडं डिंक याच्यात परतून काढूया. तो फुलवून घ्यायचा तुपावर चांगला. तिसरी जी कढई ठेवली आहे त्यात पण आपण थोडंसं तूप घालूया आणि जे हे मखाणे आहेत ते पण याच्यावर परतून काढायचे. खमंग असं सर्व परतून काढायचं म्हणजे लाडू खराब होत नाहीत. मग डिंक पण आपला छान फुलतोय.
आपण काढून घेऊया हा. आता हे जे तूप राहिलेलं आहे ह्याच्यातच आपण आता पिठं भाजायला चालू करणार आहोत, म्हणून हे सर्व जिन्नस आधी तळून घेतले. आपले मखाणे छान भाजून झालेले आहेत तुपावर, तेही काढूया. आणि हे पण मिक्सरला आपल्याला फिरवायचं आहे. तर ड्रायफ्रुट्स, मखाणे सर्व आपल्याला आणि ओट्स मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आता आपण ह्याच्यावर पिठं भाजायला घेऊया. सगळ्यात मोठ्या कढईमध्ये बेसन मी करते. हा एका कढईमध्ये मी रवा घेतलाय, एकदम बारीक रवा आहे. आणि सर्व छान चाळून घ्यायचं आपण. म्हणजे 1.5 किलो पीठ असेल तर 1.5 किलो आपण रवा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तसंच यात आपण हे गव्हाचं पीठ पण छान भाजून काढायचंय. लाडूमध्ये गव्हाच्या पिठाने खमंगपणा खूप छान वाढतो आणि मस्त लागतात लाडू, एकदम चवीला. अतिशय पौष्टिक पदार्थ पडलेले आहेत सगळे. मुलांच्या शाळाही सुरू झालेल्या आहेत, तर डब्यामध्ये हा एक खाऊचा प्रकार देऊ शकतो आपण. आपली तिन्ही पिठं छान खमंग अशी परतून काढलेली आहे तुपावर. हे गव्हाचं पीठ आहे, बघा कसं झालंय. हा आपला रवा आहे. मी वेगवेगळं ठेवलंय कारण प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो भाजण्यासाठी. रवा पटकन भाजला जातो, गव्हाचं पीठ भाजायला पण थोडा वेळ लागतो, आणि डाळीचं हे तर बेसन भाजायला भरपूर वेळ लागतो. म्हणून मी प्रत्येक वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवलंय. तुम्ही एका पाठोपाठ एक केलं तरी चालेल. आता हे सर्व आपण छान परातीत ओतून घेऊया आणि मग त्यात गूळ कालवूया. आपण हे जे जिन्नस तळून घेतले होते ह्याच्यामध्ये डिंक आहे, तो डिंक आपण बारीक करून घ्यायचा. नंतर ही ड्रायफ्रुटची पावडर आहे, सगळं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. ओट्स आहेत, नंतर हे मखाण्याची पावडर केली आहे, आणि ही आहे खारीकची पावडर. आता आपण ह्याच्यामध्ये ती तिन्ही पिठं मिक्स करूया. आपण सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे. हे तिन्ही पिठं आहेत, रवा, गव्हाचं पीठ, मूग डाळ, चणा डाळीचं बेसन, सर्व आपण एकत्र केलेलं आहे, आणि बाकी सर्व जिन्नस जे आहेत. आता ह्याच्यात आता शेवटी आपल्याला साखर आणि गूळ ऍड करायचं आहे. गोडी आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. मी गूळ घेते कारण गुळाने आणखीन पौष्टिक होतात. ही आपण साखर घालणार आहोत. गुळाची गोडी आणि साखरेची गोडी फरक पडतो चवीमध्ये, म्हणजे थोडी आपण साखर पण वापरणार आहोत. वेलची आणि जायफळची 2 चमचे आपण पावडर घालणार आहोत. आणि शेवटी आपण हा गूळ ऍड करणार आहोत. आता अंदाजाने आपल्याला गूळ याच्यात घालायचा आहे. मिश्रण गरम असल्यामुळे गूळ त्यात छान विरघळला जाईल, म्हणून मी गरम करत नाहीये गूळ. आणि गुळाची पावडर वापरली आहे, साधा गूळ घेतला तरी चालेल. ते छान हे एकत्र करून घ्यायचं, आणि हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं की लाडू छान वळता येतील, आणि कुठे खडे-बिडे राहिलेले असतील तर ते पण मिक्स होऊन जातील. थोडं थोडं मिश्रण घेऊन मिक्सरला फिरवायचंय. आपलं मिश्रण सर्व मिक्सरलाही फिरवून झालेलं आहे. इतकं सुंदर झालंय बघा, एकजीव झाले सर्व. आणि आता आपण ह्याचे लाडू वळायला घ्यायचे. जर सुका वाटत असेल तर थोडंसं गरम तूप करून घातलं तरी चालेल, पण आपल्याला गरज लागत नाहीये. थोडंसं असं हाताने केल्यानंतर गूळ पण गरम असल्यामुळे छान विरघळला गेलाय तो. आणि आता एक एक लाडू आपण वळायला घेऊया. मनुका लावते. झालेले आपला लाडू सर्व आपण असेच बनवून घेऊया. आपल्या भक्तिमय वातावरणात जी पंढरपूरला वारी निघालेली आहे, तर त्या वारकऱ्यांसाठी, भक्तांसाठी आपण एक छोटासा आपला पण प्रयत्न असा करून दाखवला आहे. तर मी हे लाडू मिश्राचे बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला, बघा. तर हे सर्व नाही आहेत, आपल्याला अजून भरपूर लाडू बनवायचे आहेत, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलेले आहेत ते. तर इतके सुंदर लाडू झालेले आहेत, आणि हा एक खाल्ला तरी आपलं पोट भरेल अशा पद्धतीने आहेत.
आणि शाळा पण सुरू झालेल्या आहेत, तर लहान मुलांसाठी किंवा अगदी मोठ्यांसाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही खाता येतील इतके पौष्टिक असे लाडू आहेत. तर नक्की रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्ह्युअर्सचं पण मला खूप कौतुक वाटते, की बरेच दिवसांची गॅप पडले तरी सुद्धा माझे व्ह्युअर्स चालू आहेत, सबस्क्रायबर चालू आहेत. तर नक्कीच त्यांच्यासाठी मला पुन्हा एकदा परत व्हिडिओ करायचा म्हणजे मोह झाला आणि हे लाडू तुमच्यापर्यंत आणलेले आहेत. तर नक्की रेसिपी करून बघा. धन्यवाद.